श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, उद्या 6 जानेवारी 2026 मधील पहिल्याच वर्षातील मंगळवारी आलेली ही संकष्ट चतुर्थी म्हणजेच अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित केला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची आराधना सेवा केल्याने सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असतात. कारण गणपती बाप्पाला बुद्धीचे ज्ञान देवता आणि सर्व कार्यामध्ये प्राप्ती करून देणारे देवता म्हणून ओळखले जाते. म्हणूनच नवीन वर्ष सुरू होताच पहिला जो सण आलेला आहे तर तो नवीन वर्ष 2026ची सुरुवात झालेली आहे. आणि नवीन वर्षात जो पहिला सण आलेला आहे तर पहिल्या महिन्यातील पवित्र तिथी आलेली आहे. या दिवशी नवीन वर्षातील तिथीला अंगारक योग निर्माण झालेला आहे. सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे. म्हणूनच प्रथम पूजन गणपतीचे पूजन करून स्मरण केले जाते. म्हणूनच प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते. जे हातात काम घेतलेलं आहे तर ते नक्कीच पूर्ण होते. लग्नामध्ये जर विघ्न येत असेल तर निर्विघ्नपणे हे कार्य पूर्ण होते. म्हणूनच अडचणी ह्या दूर होतात. सर्व कार्य हे सफल व्हावेत यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते, गणपतीची पूजाही केली जाते. यामध्ये गणपतीचे उपास व सेवा पूजा करण्याकरिता अंगारक चतुर्थीच्या दिवशी अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे. 2026 मधील पौष महिन्यातील पहिल्या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. म्हणूनच या दिवशी गणपतीला काही वस्तू अर्पण केल्या जातात. अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे तत्व जे आहे तर ते नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावर अधिक पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी जी सेवा केली जाते किंवा गणपतीला काही वस्तू अर्पण केल्या जातात त्या वस्तूचं आपल्याला पुण्यफळ हे लाभत असते. म्हणून गणपती बाप्पाला सृष्टीचे देवता म्हणून ओळखले जाते. विघ्नहर्ता व कोणत्याही कार्यामध्ये सफलता आणून देणारे देवता म्हणून ओळखले जाते. गणपती देवता हे संकटमोचन आणि बुद्धीचे देवता म्हणून ओळखले गेलेले आहेत. अंगारकी संकष्ट चतुर्थीला गणपतीची सेवा व या मंत्राचा जप केल्याने व्यवसाय असेल, करिअर असेल किंवा धनप्राप्तीचे योग जुळून येत असतात. म्हणूनच जर तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या असेल, दुःख असेल, अडचणी वारंवार येत असेल किंवा आपण जे पैसा कमवत आहोत तर ते पैसा घरामध्ये टिकावा, लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये राहावी, तर हे व्रत आवर्जून करायचे आहे. तर पहा, हे व्रत मनोभावे तुम्ही जर केलात तर सर्व वर्षभरामध्ये येणाऱ्या चतुर्थीचे पुण्यफळ लाभत असते. कारण वर्षातील ही मोठी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. जेव्हा अंगारकी योग येत असतो तेव्हा जीवनातील जेवढे काही आपण उपाय करत असतो तर त्या उपायामध्ये आपल्याला फळ हे नक्कीच प्राप्त होते. सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतात. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. म्हणूनच संकष्ट चतुर्थीपासून या अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून आपल्याला या वर्षाचे जे 12 उपास आहेत, 12ही महिने आपण जो महिन्यातील उपास आहे तर तो धरत असतो, तर या संकष्ट चतुर्थीपासून या उपवासाची सुरुवात करावी. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सर्व दुःख त्रास हे कमी होतात. कारण गणपतीला संकटहरण करणारे म्हटले गेलेले आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व कार्य हे सफल होतात. म्हणूनच या दिवशी व्रत सेवा केल्याने व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत असते. म्हणूनच आईने हा उपाय जो आहे तर तो करायला खूप महत्त्व दिले जाते. म्हणूनच हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळी कापुरासोबत ह्या 3 वस्तू जाळायच्या आहेत. ह्या 3 वस्तू जाळल्याने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल, पण हा उपाय करून पहा. घरात कापूर जाळल्याने सर्व दृष्ट लागलेली असेल घराला तर ती दृष्ट नजर बांधा, वास्तुदोष, नकारात्मकता दूर होऊन घरातील पती पत्नीमध्ये वाद असेल तर ते कमी होत असतात. घरातील जे वातावरण आहे तर ते शुद्ध राहते. जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर या सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत असते, नकारात्मकता उद्भवत नाही. म्हणूनच आपल्याला इथे हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि कापुराची वडी टाकायची आहे आणि त्यानंतर यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे. जेव्हा आपण या पाण्याने आंघोळ करतो त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि गोमूत्र आणि गंगाजल थोडंसं टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे. जेव्हा आपण या पाण्याने आंघोळ करतो तर आपण जी पूजा करणार आहोत तर त्या पूजेमध्ये संपूर्ण मन जे आहे तर ते आपलं लागत असते. शत्रुपीडा लागत नाही, नकारात्मकता लागत नाही आणि आपलं मन शुद्ध असल्यामुळे आपण जे काम करतो किंवा पूजा करतो ते त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ लाभत असते.
या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, गणपती बाप्पाला हळदी कुंकू चंदन लाल चंदन अर्पण करायचं आहे. अगरबत्ती धूप लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी गणपती बाप्पाला आपल्याला जास्वंदाची फुले अर्पण करायचे आहेत, दुर्वा अर्पण करायचे आहेत, मोदक अर्पण करायचे आहे. संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे. त्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. चंद्रदेवाच्या अगोदर गणपतीची आरती करून घ्यायची आहे. गणपतीला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर चंद्रालाही नैवेद्य दाखवायचा आहे. चंद्रालाही मोदक अर्पण करायचा आहे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने पूजाही करून घ्यायची आहे सर्वप्रथम. तर हा उपाय कशासाठी आपल्याला करायचा आहे, तर हा उपाय केल्याने आपल्या घरातील जेवढीही दुःख आहे तर ते कमी होतात, सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात आणि घरातील जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी व त्याच प्रकारे नकारात्मकता आहे ती दूर व्हावी यासाठी भरपूर उपाय तुम्ही करत असाल तर त्या उपायामध्ये तुम्हाला फळ मिळत नसेल किंवा आर्थिक अडचणी सतत येत असेल, घरामध्ये मुलाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तर त्याचा आजार पण जास्त वाढलेला आहे, घरामध्ये आपल्याला यायची इच्छा होत नाही किंवा घरामध्ये अशांत असल्यासारखं वाटते, वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि आजारामध्ये कोणताही तुम्हाला त्रास होत असेल किंवा सारखं सारखं तुम्ही आजारी पडत असाल तर सर्व आजार जे आहेत तर ते कमी होतात. जर तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये एक अदृश्य शक्ती असल्यासारखं वाटत असेल, ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या जीवनातील 7 पिढीचे दारिद्र्य घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला लागलेलं आहे. दारिद्र्य दुःख त्रास हे सतत आपल्या घरामध्ये येत असेल किंवा प्रखर पितृदोष हा कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होते. घरात कापूर जाळल्याने घरातील सर्व विघ्न त्रास वाईट दृष्ट किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आलेली आहे तर ती कमी होऊन घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात व घरातील वातावरण शुद्ध होते, आनंदी होते आणि घरातील आपले सदस्य जे आहेत तर ते आनंदी राहतात. म्हणूनच हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करत असताना इथे आपल्याला काय करायचं आहे, एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे. गणपती बाप्पाची जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे आपल्याला मांडी घालून बसायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथे 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहे. वड्या घेत असताना आपल्याला भीमसेन कापूरच इथे घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक खोबऱ्याची वाटी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला एका जे कापुराचं भांडे घेतलेलं आहे तर त्यामध्ये खोबऱ्याची वाटी टाकायची आहे. तर तुम्ही इथे ओलंही खोबरं घेऊ शकता किंवा सुकंही खोबरं घेतलं तरीही चालेल. त्या कापुराच्या भांड्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहे. त्यावर खोबऱ्याची वाटी टाकायची आहे. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक भीमसेन कापुराची वडी त्यावर ठेवायची आहे. अशा 5 भीमसेन कापुराच्या वड्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला अथर्वशीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक कापुराची वडी जाळत असताना त्यामध्ये एक एक लवंग, अशा 5 लवंग आणि 5 वेलची घ्यायचे आहेत. कारण आपल्या घराला कोणीही दृष्ट लावलेली असेल तर जे लवंग आहे तर ती आपल्या घरामध्ये कोणतेही दृष्ट लागू देत नाही, मुलांच्या कार्यामध्ये विघ्न येत नाही, कोणतेही कार्य सफल होत असतात. आर्थिक समस्या असेल तर त्या कमी होण्यासाठी, शत्रुपीडा कमी होण्यासाठी लवंग ही वापरली जाते. माता लक्ष्मीला घरामध्ये अखंड स्वरूपात वास करण्यासाठी किंवा बोलवण्यासाठी ही वेलची जी आहे तर ती याच्या सुगंधाने माता लक्ष्मी घरामध्ये येत असते. म्हणूनच ही हिरवी वेलची आहे तर ती घेत असतात. म्हणूनच आपल्याला 5 हिरवी वेलची घ्यायची आहे, 5 लवंग घ्यायचे आहे. अथर्वशीर्षाचं पठण करत असताना एक कापुराची वडी, एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करून आपल्याला अथर्वशीर्षाचं पूर्ण पठण करून घ्यायचं आहे फलश्रुतीसहित. तर मुलाला जवळ बसवायचं आहे आणि आपल्याला या अथर्वशीर्षाचं पूर्ण पठण करून घ्यायचं आहे. असं म्हणतात की नारळ घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी नारळचा उपाय जो आहे तर तो केला जातो. आपल्या घरातील नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी नारळाचा अतिशय प्रभावी हा उपाय म्हटला जातो. नकारात्मकता शोषून घेण्याचे काम जे आहे तर ते नारळ करत असतो. म्हणूनच तुम्ही इथे थोडासा तुकडा घेऊन हा उपाय करू शकता. यामुळे घरातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, वास्तुदोष, नकारात्मकता व मुलाची भरभरून प्रगती होते
वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि मुलाच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून हा उपाय करत असताना जेव्हा आपण हा उपाय केलेला आहे, जे खोबरं आहे तर ते चुकूनही मुलाला देऊ नका, कारण हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. पूजा झाल्यानंतर आपल्याला त्यातील खोबरं जे आहे तर ते उचलून घ्यायचं आहे. त्यानंतर हे खोबरं जे आहे तर आपल्याला एखाद्या झाडाखाली किंवा चौरस्त्यामध्ये टाकायचं आहे, जिथे पाय पडणार नाही. तर हे खोबरं जेव्हा किडे खातील किंवा मुंगे खातील तेव्हा आपल्या घरातील जेवढाही नकारात्मकता आहे, पितृदोष आहे तर हे कमी होतात. कारण आपल्या घरामध्ये जे वास्तुदोष आहे तर तो लागलेला आहे, तर तो लागल्यामुळे घराची परिस्थिती आहे तर ती ढासळते, पैसा घरामध्ये येत नाही, अखंड स्वरूपात घरामध्ये लक्ष्मी राहावी, त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कार्यात सफलताही मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.